Hello guys, how are you? I hope all are doing good at home, safe and sound. तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. सर्टिफिकेशन डे आणि एक्झाम डेचा व्लॉग असणार आहे हा. बघा तुम्ही पुढे काय होतं. चंद्रवाणी फुलला सो तुम्ही जे वर्क बघितलं माझ्या स्टुडंटचं आहे ते मॉडेल वर्क. तर त्यांची एक्झाम डे होती, तर त्यानिमित्ताने मी त्यांचा पोर्टफोलिओ शूट ठेवलेला, जसं मेकअप आर्टिस्ट ठेवतात. आणि मी पण म्हटलं की माझ्या स्टुडंटलासुद्धा छान छान फोटोज भेटावे त्यांना पोस्ट करण्यासाठी ब्रायडलचे. आणि त्यांनीसुद्धा खूप छान प्रतिसाद दिला आणि स्टुडंटसुद्धा खूप हॅपी होते की त्यांची 2 महिन्याची मेहनत कुठेतरी कामी आली. आणि खूप खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी. तुम्ही विचार पण नाही करू शकत, रात्रंदिवस एक करून त्यांनी हे सगळं केलं आहे. म्हणूनच आज तुम्ही त्यांचा रिझल्ट इतका सुंदर बघू शकता. आणि मीही माझ्या कामाबद्दल खूप स्ट्रिक्ट होते, त्याच्यामुळे माझे स्टुडंट्स पण त्या गोष्टीबद्दल स्ट्रिक्ट होते. बघू शकता इथं मेहंदी पण आहे, मेहंदी पण चालू, मॉडेल लुक पण, ब्लॉग बघू. तुम्ही बघू शकता इथं काय चाललंय. हे बघा. सो सगळ्यांचं शूट संपल्यावर आम्ही इकडे ग्रुप फोटो घेत होतो. आणि तुम्हाला कसं वाटलं माझी कन्सेप्ट वगैरे तुम्ही मला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि आपली नेक्स्ट बॅच सुरू होती 2 जुलैपासून, ॲडमिशन्स ओपन. सो आता फायनली सगळं शूट संपलेलं आहे स्टुडंटचं. आणि आम्ही बसलो आहे आता, रस घेतला आहे. माझे स्टुडंट आहे. राधा कुठे गेली? ही राधा. नेक्स्ट डे आमचा सर्टिफिकेशन डे होता. सो व्लॉग घ्यायचं विसरून गेलो स्टार्टिंगचा, आम्ही काय केलं, कसं प्रिपरेशन केलं त्याचा. सो तुम्ही पुढे बघा. हॅलो गाईज, आज आहे आमचा ग्रॅज्युएशन डे. तयारी चालू आहे. मॅडम माझं आवरून देत आहे केसाचं. मॅडम माझं आवरून झाल्यानंतर त्यांचं आवरून घेणार आहे. चला पुढं बघत राहा काय होतं काय नाही. अशा प्रकारे माझ्या स्टुडंटने माझं वेलकमिंग केलं. आणि त्यानंतर थोडंफार मी त्यांना सॉरी वगैरे बोलले, जे काही मी त्यांना खूप ओरडायचे होमवर्क नाही केल्यावर, त्यानंतर काही चुकीचं वागल्यावर खूप बोलायचे मी त्यांना. विचार पण नाही करू शकत इतके त्यांनी माझे बोलणे खाल्लेत. खरंच व्लॉग थ्रू पण मी तुम्हाला सगळ्यांना सॉरी बोलते. पण फक्त मी माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठीच ओरडायचे, त्यांना पण माहिती आहे. तेव्हा आम्ही सर्टिफिकेशनला स्टार्ट केलं. माझी बहीण निशा अँकरिंग करत होती. आणि मी यावेळेस थोडं वेगळं ठेवलेलं की सगळ्यांबद्दल काहीतरी, म्हणजे एका स्टुडंटबद्दल ती ओव्हरऑल कसं वागली आपल्या क्लासमध्ये आणि तिची काय खासियत होती, ज्या गोष्टीवरून तिला ओळखता येईल, असं काहीतरी मी प्रत्येक स्टुडंटबद्दल लिहिलेलं होतं. आणि त्याच्यावरून तुम्हाला गेस करायचं होतं म्हणजे स्टुडंटला की आता कोणाचा चान्स आहे सर्टिफिकेट घेण्यासाठी. For which you were waiting from since 2 months? Yes. But there is one interesting game which is common but enjoyable. ते म्हणजे मी तुम्हाला पर्टिक्युलर पर्सन बद्दल थोडीशी माहिती देईन. त्या पर्सनचं नेम गेस तुम्ही करायचं. आणि एक नोट आहे ती जी आपल्या क्लासमधली सगळ्यात छोटी स्टुडंट आणि जी कधी मोठ्याने बोलली नाही पण मेहंदी अगदी प्रोफेशनल आर्टिस्ट सारखी काढते. आता येथे होणार आहे आपल्या फॅमिली बॅचच्या बॉस मेंबरची, जिचा तोरा काही वेगळाच होता. जी सर्वांना अगदी आवडीने स्वतः बनवून खाऊ घालायची. ती सो सर्टिफिकेशन नंतर लगेच आम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात केली. ब्रायडल एक्झाम, अरेबिक एक्झाम आणि फुल हँड एक्झाम या तिघांचे 3 गिफ्ट्स, म्हणजे 3 प्राईज काढलेले मी. आणि कोणाला राग नाही यावा म्हणून सगळ्यांसाठी गिफ्ट ठेवलेलं. सो तुम्ही बघा कोणाला जातं आहे फर्स्ट प्राईज.
सो ही आहे आपल्या ब्रायडल एक्झामची विनर पायल तोरसकर. सो तुम्ही बघितलंच असेल सगळ्यांनीच खूप छान मेहंदी काढलेल्या, पण थोडंफार कुठेतरी चुकत होतं आणि त्या गोष्टीवरून मला जज करावं लागलं आहे. पण हिचा ओव्हरऑल परफॉर्मन्ससुद्धा खूप बेस्ट होता, म्हणजे कधीच विदाऊट होमवर्क आली नाही किंवा कधी जास्त सुट्ट्या घेतल्या नाही. सगळ्यांनीच नाही केलं आहे ह्या गोष्टी, म्हणजे कारण मी इतके ओरडायचे की कोणाची हिंमतच नाही व्हायची विदाऊट होमवर्क येण्याची. आणि सुट्ट्या तर ऑलमोस्ट फक्त काही रिझन असल्यावरच सगळ्यांनी घेतल्या, पण तरी ओव्हरऑल परफॉर्मन्स. सो कॉंग्रॅच्युलेशन्स पायल. आता ती माझा व्लॉग बघत असेल. तिला माझ्याकडून एवढंच म्हणणं की ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि तुझा नॉटीनेस तू कधी सोडू नको, किती जरी मोठी झाली तरी. कारण ती इतकी नॉटी होती आमच्या क्लासमध्ये की इतक्या उड्या मारायच्या, इतक्या उड्या तुम्ही विचारच नाही करू शकत. माझ्या स्टुडंटलाच माहिती आहे ती कशी होती ते. सो ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. सो प्राईज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर माझ्या स्टुडंटचे रिव्ह्यू ऐकायचे होते मला ओव्हरऑल क्लासबद्दलचे. 2 मंथ्समध्ये त्यांनी काय बघितलं आणि काय घेतलं माझ्या क्लासमधून. सो माझे कान किती दिवसांचे त्यांचे रिव्ह्यू ऐकण्यामध्ये तृप्त होते. सो फायनली आज तो दिवस आहे जे सगळे माझ्याबद्दल बोलतील, माझ्या क्लासबद्दल बोलतील, माझ्या शिकवण्याबद्दल बोलतील. आणि हे रिव्ह्यू ऐकण्यासाठी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर व्हिजिट करावं लागेल. इथे मी छोट्या छोट्या क्लिप्स टाकल्यात, पण पूर्ण रिव्ह्यू ऐकण्यासाठी माझ्या इन्स्टा पेजला तुम्ही फॉलो करा. माझ्या लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट मॅडम म्हणजे रुपाली मॅम. आणि मला काहीच येत नव्हतं. माझ्या घरच्यांना पण माझ्यावर विश्वास नव्हता की तू एवढी चांगली काढू शकते. मला घरची खूप बोलायची, तू का करते, का बरं करते. पण मी माझं नाव रिहाना खान आहे. मी फर्स्ट यांचे ना रील्स बघितलेले इन्स्टावरती. मग मी यांना कॉन्टॅक्ट केला. मग दुसऱ्या दिवशी मम्मीसोबत त्यांना भेटायला गेले. मम्मी म्हटली म्हणे 2 महिन्याचा क्लास आहे, तू कसं काय करेल. मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं मी ॲज अ टाईमपास सांगितलेलं मम्मीला. पण मला खूप चांगलं शिकायला भेटलं त्यांच्याकडून. म्हणजे मी आधी पण क्लास केलेला होता, पण मग मला त्याच्यातून काहीच नव्हतं भेटलं नॉलेज. पण मी यांच्यासोबत जे क्लास केला आणि त्यांनी जे शिकवलं मला एवढं आनंद झाला आहे का मला ह्या लाईननंतर काय घ्यायचं आहे, कोणती डिझाईन घ्यायची हे कळायला लागले. आणि जे बेसिक म्हणताना यांच्यापासूनच शिकायला पाहिजे, जे बेसिक्स आहे. आणि थँक्यू सो मच. काही तिने शिकवण्याची टेक्निक पण ती जोपर्यंत आपल्याला समजत नाही सगळं तोपर्यंत ती समजून सांगत असते. सो मला खूप भारी वाटतं की तुम्हाला म्हणजे इतकं छान शिकवलं ना. घेण्यासारखं खूप आहे, फक्त घेता आलं पाहिजे. मला थोडं टाईमच्या इश्यूनं, फॅमिली प्रॉब्लेममुळं मला जास्त टाईम देता नाही आला. बट मी माझा 100% दिला. पण तिच्याकडे देण्यासारखं इतकं काही आहे ना की त्याला लिमिट नाही आहे, फक्त ते त्याला घेता आलं पाहिजे. सो म्हणजे ती एक खूप बेस्ट टीचर आहे. आणि एवढ्या कमी एजमध्ये एवढं सारं सांभाळणं, एवढ्या 16 मुली एकाच ह्याच्यामध्ये सांभाळणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. सगळ्यांना म्हणजे घरी मम्मी पप्पा जसं एका मुलावर जसं प्रेम करतात तसं तिने आम्हाला 2 महिने आमच्यावर तसंच प्रेम केलेलं आहे. कुणामध्ये भेदभाव न करता तिने आम्हाला इतकं छानपणे शिकवलं का. त्यानंतर मॅम क्लास एकदम स्ट्रिक्ट वाटत होत्या, पण त्या काही नव्हतंच त्याच्या. आणि त्यानंतर मग एकदम मला पहिलं मेहंदी येत होती, पण एवढी चांगली येत नव्हती. मला असं वाटत होतं मी लवकर शिकल. सो रिव्ह्यू झाल्यानंतर माझ्या स्टुडंटने माझ्यासाठी खूप सुंदर गिफ्ट दिलं आणि माझ्या राधासाठी सुद्धा त्यांनी खूप छान गिफ्ट आणलेलं तुम्ही बघू शकताय. माझ्यासाठी एक ती नेमप्लेट आहे आणि तिच्यासाठी छोटीशी बॅग आहे, कारण ती नेहमी कोणचे पैसे कशात तरी ठेवायची. सो मग खूप छान कन्सेप्ट थ्रू त्यांनी दिलेलं आहे आम्हाला दोघींना पण. थँक्यू सो मच एव्हरीवन. असंच प्रेम राहू द्या तुमचं. त्यानंतर माझ्या एका स्टुडंटने खूप सुंदर असा डान्स परफॉर्म केला माझ्यासाठी आणि कॉपीराईटमुळे मला काही तिचं सॉन्ग टाकता येत नाही आहे. सो तुम्ही बघा किती सुंदर करते आहे ती. आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीवर किंवा मग रीलवर मी टाकेल नक्कीच तिचं डान्स.
ते झाल्यावर आम्ही सगळे जेवायला बसलो. सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली. आम्ही तर सकाळपासून उपाशीच होतो. आणि बघा आता किती गडबड गोंधळ चालला आहे. बॅकग्राऊंड व्हॉईस ऐका माझ्या स्टुडंट्सचा, कोण काय बोलत आहे. तुमचे गिफ्ट तुमचे जवळ ठेवा. तू बॅगेत ठेवलं का? अरे खाऊ द्या. हाय करा, हाय करा. हाय. मी सगळे पोटभर जेवलेत पण. हो. त्याच्यावर नाही. आणि काही. अरे खाऊ नका असं. खाऊ नका. सो पोटभर जेवण झाल्यानंतर सगळ्यांचा आपला फेवरेट गेम सेशन सुरू केला. थर्माकॉल बॉल्सचा गेम होता हा, जो नेहमी मी माझ्या प्रत्येक बॅचच्या ग्रॅज्युएशन डेच्या दिवशी ठेवत असते. आणि ही जी तुम्ही बघताय ऋतुजा, ती माझ्या ब्रायडल फिगर कोर्सची स्टुडंट आहे. त्यांचंसुद्धा सर्टिफिकेशन सेम डेला ठेवलेलं मी. आणि तुम्ही बघताय किती चीअर करतात आहे स्टुडंटसुद्धा एकमेकांना, आणि खूप एन्जॉय करत होत्या त्या सगळ्या. खूप सुंदर असा इव्हेंट झाला. तुम्ही माझ्या ब्लॉग थ्रू बघतातच आहे की छोट्याशा ह्याच्यातूनच मी काहीतरी नवीन ट्राय करत असते, आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही सगळेच प्रतिसाद देत असतात मला प्रत्येक वेळेस. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. सो असा होता माझा सर्टिफिकेशन डे आणि एक्झाम डेचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. प्लीज डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द गर्ल्स जे पण माझ्याकडे 2 मंथ्ससाठी बेसिक टू ॲडव्हान्स कोर्ससाठी होते. त्यांना खरंच खूप खूप ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि असंच प्रेम असू द्या तुमचं. कधीही मला विसरू नका. जेव्हा पण तुम्हाला गरज लागेल तुम्ही नक्कीच माझ्याकडे परत येऊ शकताय. असा विचार करू नका की आत्ता 2 महिन्यासाठीच आपला कॉन्टॅक्ट होता. तुम्ही माझ्या आधीच्या स्टुडंटलासुद्धा विचारू शकता की अजूनसुद्धा ते माझ्याशी कनेक्टेड आहेत आणि त्यांना कधीही अडचण लागली तर ते नक्कीच माझ्याकडे येतात. आणि मी कधीच कोणत्या गोष्टीला त्यांना नाही म्हणून बोलत नाही. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि कॉमेंट करायला विसरू नका.